सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर तुमचं स्वागत करत आहे आपल्या या स्टडी अप या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये भाग 1चा इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान याचं गुरुत्वाकर्षण हे पहिलं प्रकरण आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. हे बघितल्यानंतर आपल्याला येणारा जो काही बोर्डाचा 2026-27 या शैक्षणिक वर्षात 6 मार्काचा जो काही गुरुत्वाकर्षण धडा आहे, हा धडा आपल्याला या पाठामध्ये किंवा या लेक्चरमध्ये सुरू करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्याला पण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच मदत होईल. पहिला गुरुत्वाकर्षण. मग या गुरुत्वाकर्षण प्रकरणामध्ये आपल्याला मेन बेसिक पॉईंट काय शिकायचे तर गुरुत्वाकर्षण. दुसरा आहे केप्लरचे नियम. तिसरा पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आणि चौथा आहे मुक्तिवेग. त्यानंतर वर्तुळाकार गती व अभिकेंद्रकीय बल, न्यूटनचे औष्णिक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि मुक्त पतन. इयत्ता 9वीला असताना आपण काही बल व दाब गतीविषयक न्यूटनचे गतिविषयक नियम बघितलेले होते, समीकरण बघितलेले होते. त्याचाच थोडा आढावा घ्यायचा आहे. मग एक पहिला प्रश्न तुम्हाला, एखाद्या वस्तूवरती बल लावल्यास काय परिणाम घडून येत असते? मग हे आपल्याला माहीत होतं की जर एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केलं तर त्या वस्तूचे काय झालेले असते, विस्थापन घडत असते. किंवा एखादी वस्तू स्थिर असेल तर ती गतिमान झालेली असते, किंवा गतिमान वस्तू जर बल लावल्यानंतर सुद्धा ती स्थिर होते. हा या बलामधला फरक आहे. 2 नंबर, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? तर आपल्याला जे काही बलाचे आपण प्रकार बघितलेले होते, मग त्या बलाच्या प्रकारांमध्ये आपल्याला प्रतिक्रिया बल असेल, घर्षण बल असेल, चुंबकीय बल असेल, त्यानंतर संतुलित बल असेल, असंतुलित बल असेल, यांत्रिक बल असेल, यासारखे जे काही बलाचे प्रकार होते, हे बलाचे प्रकार आपण काय केलेले ते बघितलेले आहे ते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्यासाठी, गुरुत्वाकर्षणाच्या बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे? आता जर तुम्ही थोडासा विचार केला तर गुरुत्वाकर्षणाविषयी तुम्हाला काहीतरी माहीत पाहिजे, जेणेकरून तुम्ही 10वी पर्यंत आलेला आहात. मग 9वी पर्यंत आपण वेगवेगळे गुरुत्वाकर्षणाच्या व्याख्या बघितलेल्या आहेत. मग अगदी त्याच प्रकारे आपल्याला जी काही गुरुत्वाकर्षणाची माहिती असेल, ती गुरुत्वाकर्षणाची माहिती थोडीफार तरी तुम्हाला माहीत पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे प्रकरण समजायला सोपं जाईल. मग जसं पहिले तुम्हाला उदाहरण सांगतो. आपण आतापर्यंत जे काही बल म्हणजे काय ते पाहिले, परंतु कधी कधी स्थिर वस्तू हात लावून सोडल्यानंतर जमिनीवरती पडते, तसेच झाडांचे फळ खाली पडते, यामागे गुरुत्वीय बल असते. किंवा आपल्या हातातून कोणतीही एखादी वस्तू जर स्थिर न ठेवता ती जर खाली पडली तर ती कशामुळे पडलेली हे आपण बघितलेलं आहे. तसंच गुरुत्वाकर्षणाचे बल हे औष्णिक बल असून ते केवळ पृथ्वीच्या 2 वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही खगोलीय 2 वस्तूंमध्ये काय झालेले असते, प्रयुक्त झालेले असते. मग या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याला वेगवेगळ्या क्रियांची काय झालेली आहे, मदत झालेली आहे. वेगवेगळ्या क्रिया काय झालेल्या ते समजून घेतलेल्या आहेत. मग या गुरुत्वाकर्षणाविषयी जर आपण माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर नंबर 1ला आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध हा कोणत्या शास्त्रज्ञाने लावला, हा पण आपल्याला प्रश्न येत असतोय. तर याचा शोध कोणी लावलाय? सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. मग हे तर सगळ्यांनाच माहीत होतं. मग आता इथं आपल्याला जी काही आकृती दिलेली आहे, या आकृतीच्या वरतून आपल्याला काय करायचंय, निरीक्षण करायचं आहे. मग आता गुरुत्वाकर्षण बलाची कल्पना व चंद्रावरील गुरुत्वीय बल याची आकृती दिलेली आहे. मग इथं गुरुत्वीय बल दाखवलेले, चंद्र दाखवलेला आहे आणि झाड आणि पडणारे सफरचंद दाखवलेले आहे ते. मग एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जे काही गुरुत्वीय बल असेल हे गुरुत्वीय बल पृथ्वीच्या केंद्रकात असते. मग आपण जर पृथ्वीचा जर विचार केला तर तिच्या गुरुत्वाकर्षण शक्ती किंवा गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्रकात असल्यामुळे विश्वातल्या कोणत्याही 2 वस्तू असतील त्या काय करत असते, ते एकमेकांना खेचत असते ते.
आणि खेचत असल्यामुळे तिथं आपल्याला लक्षात येईल, की जो केंद्रक आहे, या केंद्रकापासून इथे जे काही व्यक्ती असतील किंवा झाड असेल किंवा कोणती पण वस्तू असेल, तर ती तिला खेचण्याचं काम करत असते. मग याच्यात काय लक्षात ठेवायचं तर जेव्हा एखादी वस्तू ही आकर्षित होण्यासाठी ती त्या पृथ्वीला किंवा त्या केंद्रकाला कशी आहे, तर लंब आहे. मग इथं झाड पण कसं आहे, लंब आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर ना आपण जी काही पृथ्वी आणि चंद्र यापासून गुरुत्वीय बल आहे. पृथ्वीभोवती चंद्र फिरत असतोय, तसंच सूर्याभोवती देखील पृथ्वी फिरत असते. मग यांच्यात मग काही बल आहे का? किंवा खगोलातील ज्या काही वस्तू असतील, सूर्य असेल, ग्रह असतील किंवा चंद्र असतील, इतर अनेक ग्रह, इतर वस्तू, खगोलीय वस्तू असतील, त्या एकमेकांना आकर्षण बल प्रयुक्त करून ते एकमेकांभोवती काय करत असते, ते फिरत असते ते. मग या विश्वातल्या ज्या काही वस्तू असतील, या वस्तूंवरती एक विशिष्ट बल प्रयुक्त झालेला असते. त्यांचा वेग एक विशिष्ट मापाने असतोय. तो या आपल्याला पाठात बघायचा आहे. त्यानंतर बल व गती हा छोटासा पॉइंट आहे. हा थोडा आठवायचा आपल्याला आहे. मग बल आपल्याला काय सांगता येईल किंवा गती म्हणजे काय? तर हे आपल्याला काय झालं पाहिजे, लक्षात आलेलं पाहिजे. मग आता एखाद्या वस्तूच्या वेगाचा परिणाम किंवा गतीच्या दिशेने बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे, हे आपण बघितलेलं आहे. तसंच जर गतीचा विचार केला, तर गती म्हणजे काय? तर सभोवतालच्या परिसरातील विचार केला तर ती वस्तू काय झालेली पाहिजे, गतिमान झालेली असते. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, गती असं म्हणत असते ती. आणि बलाचा जर विचार केला तर आपल्याला एखाद्या वस्तूचा जी काही विरामावस्था असेल किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीत सातत्य असतील, या अवस्थेत बदल घडवून आणणारा किंवा बदल घडवून आणणारी प्रकृती म्हणजे बल होय. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जो काही न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे, तो पण आपल्याला लक्षात ठेवायलाच पाहिजे. कारण की न्यूटनने आपल्याला गतिविषयक 3 समीकरणं आणि गतिविषयक 3 नियम मांडलेले होते. म्हणजे हा तिसरा नियम पण आपण 9वीला शिकलेलो आहे. तो पण आपल्याला थोडासा काय झालेला पाहिजे, रिवाईज झालेला पाहिजे. मग त्याच्यातलं पहिलं काय आहे, तिसरा नियम आपल्याला सांगता येईल का प्रत्येक क्रियाबलास काय सांगितलंय, का प्रत्येक परस्पर समान परिणामाचे व एकाच वेळी घडणाऱ्या प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांची दिशा ही कशी असते, परस्पर विरोधात असते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर शास्त्रज्ञाचा जो काही परिचय दिलाय, हा परिचय आपण थोडक्यात बघू. सर आयझॅक न्यूटन यांनी आधुनिक काळात अग्रणी शास्त्रज्ञ मानलेले होते. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतिविषयक नियम, गतिविषयक समीकरणे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत यांनी आपल्या प्रिन्सिपा या नामक पुस्तकात मांडलेला आहे. त्याआधी कॅप्लरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करताना 3 नियम मांडलेले, परंतु ग्रह व नियमानुसार भ्रमण का करत असतील यामागील कारणाचीही जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून हे नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केलेले आहे. ते तसेच सर आयझॅक न्यूटन यांनी प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणित या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेले आहे. त्यांनी गणिताची एक नवीन शाखेचा शोध लावलेला आहे. हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर वर्तुळाकार गती असेल व अभिकेंद्रिकीय बल असेल. मग वर्तुळाकार गती म्हणजे काय, तर जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार दिशेने गतिमान झालेली असते, तिला वर्तुळाकार गती असं म्हटलेलं असते. मग आपल्याला हे तर आपण 9वीलाच बघितलेलं होतं. त्यानंतर अभिकेंद्रिकीय बल हे या प्रकरणामधील महत्त्वाचं पॉइंट आहे. आता इथं आकृती अ मध्ये आपल्याला दिसते, या चित्रामध्ये आपल्याला जी काही सर्क्युलर मोशन आहे, वर्तुळाकार गतीने काय झालेलं आहे, तर ती वस्तू फिरत असते. मग कोणती पण वस्तू असो, ती काय करायची, वर्तुळाकार दिशेने फिरवायची आहे. पण ही फिरवत असताना त्यांना बल प्रयुक्त होण्यासाठी त्यांच्यातला जो काही सेंटर असेल, केंद्रक असेल, या केंद्रकातून बल प्रयुक्त झालेलं आहे. त्यामुळेच ते काय झालेलं आहे, गतिमान झालेलं आहे. मग हे बल प्रयुक्त जर झालं तर ती वस्तू काय होणार आहे, तर वर्तुळाकार दिशेने काय होईल, गतिमान होईल. आणि जर आपण बल प्रयुक्त केलंच नाही
तर ती वस्तू वर्तुळाकार दिशेने गतिमान होऊ शकत नाही. मग याच्यावरतूनच आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जेव्हा एखादी वस्तू वर्तुळाकार दिशेने गतिमान होत असेल आणि तिला केंद्रकातून बल प्रयुक्त होत असेल, तर त्या बलास अभिकेंद्रकीय बल असं म्हणत असते ते. म्हणजेच काय, तर ही जी काही वस्तू असेल, ही वस्तू गतिमान होत असताना तिला कुठून बल प्रयुक्त होते, तर केंद्रकातून बल प्रयुक्त होते आणि ती कशी फिरणार आहे, वर्तुळाकार दिशेने फिरणार आहे. मग ती व्याख्या लक्षात ठेवायची, जेव्हा एखादी वस्तू गतिमान असते किंवा वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवरती वर्तुळाच्या केंद्रकाच्या दिशेने बल प्रयुक्त होत असेल, तर या बलास अभिकेंद्रकीय बल असे म्हणत असते ते. ही व्याख्या आपण लक्षात ठेवायची. तसंच ज्या काही पृथ्वीच्या नैसर्गिक उपग्रह असतील, चंद्र असेल किंवा इतर पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे, ते तुम्हाला माहीतच आहे. मग त्यांची दिशा, वेग कसा बदलत असेल याविषयी आपण काय करायचे, सविस्तर माहिती काढायची आहे. त्यानंतर जे काही उदाहरणं असतील, मग ते आपल्याला विश्वातल्या कोणत्याही वस्तू असतील, मग ग्रह असतील, तारे असतील, मग हे त्यांच्या कक्षेत फिरत आहे ते. मग त्यांचा वेग आणि कालावधी हा कसा आहे, तर हे पण आपल्याला या केप्लरच्या नियमानुसार बघायचे आहे ते. मग केप्लरचा नियम बघण्याच्या आधी त्यांची काही थोडक्यात माहिती आहे ती आपण समजून घ्यायची आहे. प्राचीन कालापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत गेलेला आहे. गॅलिलिओच्या या आधी निरीक्षणाचे केवळ डोळ्याने केलेले जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती व गतीविषयक बरीच माहिती उपलब्ध झालेली होती. ओहन्स केप्लर्स नामक शास्त्रज्ञाने ती माहिती अभ्यासली व त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. या ग्रहांच्या गतीविषयक 3 नियम मांडले. केप्लरचे हे 3 नियम दिलेले आहेत. आपल्याला केप्लरचे जे काही 3 नियम आहेत, हे 3 नियम आपल्याला काय केलेले जाते, ते परीक्षेत 3 मार्काला विचारले जात असते ते, किंवा दिलेल्या आकृतीवरतून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्याच्यासाठी या केप्लरचे 3 नियम आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आपण समजून घेणार आहोत. मग केप्लरचा पहिला नियम काय सांगतोय, तर ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. मग इथं जे काही ग्रह असतील, आपण कोणता पण ग्रह ए ग्रह धरू. मग या ग्रहांची जी काही कक्षा आहे, ही ग्रहांची कक्षा कशी आहे, तर लंबवर्तुळाकार आहे. इथपर्यंत आले सगळे. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, म्हणजेच हा जो काही ग्रह असेल, या ग्रह फिरणार आहे, हा फिरणार कसा आहे, लंबवर्तुळाकार पद्धतीने फिरणार आहे. सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवरती असतो. मग सूर्य त्या कक्षेच्या काय झालेले, ही जी काही कक्षा पडलेली आहे, या कक्षेच्या कुठं आहे, तर नाभीवरती आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, सूर्य दिलेला आहे. हा समजून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, तर आकृतीचा जर आपण विचार केला, तर इथे आकृती 4.5 मध्ये दाखवून ग्रहांचे भोवती परिभ्रमण करणारे लंबवर्तुळाकार कक्षा दाखवलेली आहे आणि सूर्याची स्थिती कशाने दाखवलेली आहे, तर ती एस याने दर्शवलेली आहे. त्यानंतर अगदी त्याच प्रकारचा जो काही प्रश्न आहे, केप्लरचा दुसरा नियम, तो आपण बघणार आहोत. मग ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत असते. मग इथं परत आपण आकृतीचा विचार करणार आहोत. जसं ग्रहांशी जोडणारी सरळ रेषा, मग इथं सूर्य आहे आणि हा चंद्र आहे, यांच्याशी जोडणारी जी काही सरळ रेषा असते, ही सरळ रेषा काय काम करते, तर ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत असते. मग इथं आपल्याला 2-3 कक्षा दिलेल्या आहेत. जसं की ए आणि बी दिलेले, परत सी आणि डी दिलेलं आहे, ई आणि एफ दिलेला आहे. यांच्याशी जोडणारी जी काही सरळ रेषा असेल, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापत असते.
तर ह्या आकृतीचा जर आपण विचार केला तर ए पासून बी पर्यंत आणि सी पासून डी पर्यंत, ई पासून एफ पर्यंत यांच्यामधील जे काही अंतर आहे, हे अंतर आपल्याला काय झालेलं आहे, कमी जास्त झालेलं आहे. जेणेकरून काय होईल, तर या ठिकाणापासून या ठिकाणी जाण्यासाठी विशिष्ट कालावधी लागत असेल, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी एखादा विशिष्ट कालावधी लागत असेल, आपण उदाहरण म्हणून किती घ्यायचे, तर 5 मिनिट घेऊ. 5 मिनिट घ्यायचा. इथून ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 5 मिनिट लागत असेल, तर त्याच पद्धतीने जो काही सी आणि डी असेल, तर या सुद्धा अंतरापासून सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा 5 मिनिट लागतील. आणि नंतर ना ई आणि एफ जरी छोटंसं अंतर दिसत असेल, कमी अंतर दिसत असेल, तरी तिथं काही 5 मिनिट लागत असतील. मग या ठिकाणी जास्त क्षेत्र असेल, तर जो काही ग्रहांचा जो काही वेग असतोय, हा वेग काय झालेला असतोय, कमी झालेला असतोय. आणि त्यानंतर ई आणि एफचा जर विचार केला, तर जर क्षेत्रफळ कमी असेल, तर तिथल्या कक्षांत जाण्याचा जो काही वेग असेल, हा वेग काय झालेला असतोय, वाढलेला असतो. लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कॅपलरचा तिसरा नियम, तो कॅपलरचा तिसरा नियम आपल्याला समजून घ्यायचा आहे. सूर्याची परिक्रमा करणारा, आता ह्या कॅपलरची आकृती काढून टाकू, वर्तुळ काढू, त्यानंतर सूर्यदेव. मग सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग, हा जो काही सूर्य आहे, या सूर्याशी हा जो काही ग्रह आहे, हे ग्रह देऊ, लक्षात ठेवू, ग्रहाशी आवर्तकालाचा वर्ग, म्हणजे आवर्त म्हणजे काय, तर चक्कर, लक्षात ठेवायचं. आवर्त चक्कर लक्षात ठेवायचा आहे. याला चक्कर म्हणायचं. तो काय करत असतोय, टीने दर्शवित असतोय. मग आवर्तकालाचा वर्ग, टीचा वर्ग, हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती आहे. मग हा जो काही सूर्य आणि ग्रह यांच्यातील जो काही अंतर आहे, ह्या अंतराला आपण काय म्हणायचंय, आर म्हणायचंय. ह्या अंतराच्या कसं आहे, घनाला समानुपाती आहे. मग इथं लक्षात घ्यायचंय, जो काही आवर्तकालाचा वर्ग असेल, मग आवर्तकालाचा वर्ग टीचा वर्ग आणि आरचा घन याला काय केलेलं आहे, समानुपातीचं चिन्ह मध्ये दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या समानुपातीच्या चिन्हावरती एक फिक्स व्हॅल्यू द्यावं लागेल. ती व्हॅल्यू आपण किंवा ती जी काही किंमत असेल, ती किंमत आपण काय केलेली, के ने दर्शवलेली आहे. के हा काही स्थिर आहे. मग इथं आपल्याला जे काही समीकरण बनत असते, हे समीकरण आपण लक्षात घ्यायचंय. काय समीकरण आहे, टीचा वर्ग छेद आरचा घन बरोबर के. मग आपल्याला जर तिसरा नियम पाठ जरी नसेल, तरी आपण हा जो काही शॉर्टकट आहे, हा शॉर्टकट लिहला तरी आपल्याला काय होणार आहे, ते 3 पैकी 3 मार्क मिळणार आहे ते. तर थांबूया या व्हिडिओमध्ये. इथेच राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण करू.